जय गजानन, जयतु संस्कृतम. मानवी जीवनामध्ये आपल्याला सुखी, समाधानी, शांत, प्रसन्न व्हायचं असेल तर त्यागाला पर्याय नाही. आणि त्याग सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी सांगितला की त्यामध्ये अनासक्त पद्धतीने पण कर्मयोग असला पाहिजे, हाच सुखी होण्याचा राजमार्ग आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने भगवान अवधूत यदूंना समजावून सांगतायत. यदूंच्या निमित्ताने आपल्याला समजावून सांगतायत. त्यागाचं महत्व ते सांगतायत. आणि त्यागाचं महत्व सांगताना, अनासक्तीचं महत्व सांगताना कायम ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की ही वरपांगी असून चालणार नाही. मी म्हणायला त्याग केला, उपयोग नाहीये. तो आतून झालेला असला पाहिजे. खऱ्या अर्थाने मानसिक पातळीवर सुद्धा झालेला असला पाहिजे. शारीरिक भौतिक पातळीवरचा त्याग याला शास्त्र त्याग म्हणत नाही. मानसिक पातळीवरचा सुद्धा तो त्याग असला पाहिजे. म्हणजे काय, एक कथा सांगतो आपल्या लक्षात येईल. एक गाव होतं. जुन्या काळातली कथा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातली कथा आहे. त्या काळामधले संदर्भ त्याला आहेत म्हणून मी मुद्दाम ते उल्लेख केला त्याचा. अगदी इंग्रजांच्या काळामध्ये IAS ऑफिसर, ज्याला आपण सध्या जिल्हाधिकारी म्हणतो, अशा पदावर असणारी एक व्यक्ती, घरचीही गडगंज श्रीमंत असणारी एक व्यक्ती, इतकी श्रीमंत की झोपाळा जो घरात लावलेला होता त्याच्या कड्या ज्या होत्या त्या सुद्धा चांदीच्या होत्या. इतकी संपत्ती, इतकी सधनता अशी असणारी एक व्यक्ती, काहीतरी जीवनात प्रतिकूल घडलं, काहीतरी अयोग्य वाटलं, झटका एक कुठला तरी बसला, घरदार सगळं सोडून दिलं आणि त्या आश्रमात येऊन राहू लागले. आश्रमात आल्यानंतर अत्यंत बुद्धिमत्ता होती, अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं ज्ञान होतं, व्यवहार कौशल्यही सगळं होतं, कारण परंपरेने या सगळ्या गोष्टी आपोआपच आल्या होत्या. स्वाभाविक तिथला सगळा आश्रमाचा कारभार त्यांच्या हातात होता. सगळ्याच लोकांनी त्यांना आदराने ते सगळं सोपवलेलं होतं. गावातही मोठी किंमत होती, कारण लहानसं गाव होतं, गावातला सुंदर आश्रम होता. पाहता पाहता यांच्या कर्तृत्वामुळे आश्रमाचाही सगळीकडे नावलौकिक पसरला. वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव सुरू झाले. आणि असाच एक मोठा उत्सव झाल्यानंतर एका दिवशी स्वाभाविक ती व्यक्ती, जी येऊन पोचलेली गृहस्थ होते, उदास बसलेले होते. आता गावकऱ्यांचं सगळ्यांचंच प्रेम होतं, सगळे लोक येऊन भेटत होते, वयोवृद्धत्व होतं म्हणून बोलताना काका आपण म्हणतो तशा पद्धतीने. तर गावातल्या एका युवकाने विचारलं, म्हणे काका काय झालं, का असे उदास बसलेले आहात? तर त्यांनी काही बोलले नाहीत, शांत बसून आहेत. पुन्हा 2-3 वेळा खोदून खोदून विचारलं. शेवटी त्यांनीच काही पर्याय ठेवले. म्हणजे उत्सव संपला त्याचं वाईट वाटतंय का? ते म्हणाले नाही, उत्सव काय चालतच राहतात, हा संपला तो होईल, तो संपला दुसरा होईल, उत्सवाची पंचायत नाही. म्हणजे मग लोक सगळे निघून गेले, आता त्याचं उदासी वाटतेय का, एकटे पण वाटतंय का? ते म्हणे त्याचंही नाही, एकांत माझा आवडीचा विषय आहे, पण इथे आलेले लोकही गेले त्याचंही वाईट वाटायची गरज नाही. ते पुन्हा पुढच्या वर्षी येणारच आहेत, पुढच्या उत्सवात येणारच आहेत. मग आता काहीच कारण दिसेना. तो तरुण पुन्हा पुन्हा विचारतोय, म्हणजे मग काका उदास का बसलेले आहात? आणि त्यांनी जे नंतर उत्तर दिलं ते ऐकल्यानंतर त्या तरुणाला भोवळ यायची बाकी होती, अशी त्याची अवस्था झाली. कारण काका म्हणाले, उत्सव सगळा संपला, सगळे लोक चालले गेले, मी सगळा हिशोब लावत बसलो होतो, सगळा हिशोब बाकीचा जुळला, भांडे मोजत बसलो होतो आणि पंचायत निर्माण झालीये, 3 वाट्या आणि 5 चमचे दिसत नाहीयेत आणि त्याच्यापायी मी उदास आहे. विचार करा, त्याग खरंच घडलाय का? म्हणजे त्या व्यक्तीचं काहीतरी अवमान करण्याकरता मी नाही सांगत आहे, या कथेच्या मागची भूमिका समजून घ्या. मला सांगा, इतक्या संपन्न घराण्यातल्या सगळ्या गोष्टी सोडून आले आणि आश्रमात आल्यानंतर आश्रमातल्या वाट्यान चमचेच जर मोजत बसले तर प्रश्न महत्वाचा आहे, त्याग नेमका कशाचा घडला? कारण त्याग केवळ वरपांगी घडलेला आहे, आतमधली आसक्ती शिल्लकच आहे. कालपर्यंत ती घरातल्या वस्तूंबद्दल होती, आता ती जर आश्रमाच्या वस्तूंबद्दल असेल तर फक्त जागा बदलली, लक्षात घ्या, वृत्ती नाही बदलली. आणि म्हणून त्याग किती कठीण गोष्ट आहे हे व्यवस्थित समजून घ्या. एखादी गोष्ट जमतच नाही म्हणून त्याचा त्याग केला, हे वाक्य निरर्थक आहे. उपलब्ध असताना जेव्हा त्याग होतो, आणि त्याग कसा की पुन्हा त्याची आठवण सुद्धा न होणे. नाही तर पंचायत अशी असते, मी दान दिलं या गोष्टीची जर नंतर जाहिरात केली जात असेल तर मला सांगा, ते दान खरंच दिलं का? त्याचं उत्तर आहे नाही, फक्त पैसे इकडून तिकडे ठेवले गेले, दान नाही झालं, कारण मनात ते शिल्लकच आहे.
मग ही जर गोष्ट असेल तर ती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे की दान जेव्हा आपण म्हणतो, त्याग जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याग केला या गोष्टीचाही त्याग झाला पाहिजे, तर तो खरा त्याग. ही भूमिका आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि म्हणून तसं नाही झालं तर वरपांगी त्याग जो आहे तो आता कथेत सांगितलेल्या व्यक्तीसारखा असू शकतो. अशी अनेक लोकांची विचित्र परिस्थिती होऊ शकते. घरदार सोडून देतात आणि कुठेतरी हिमालयात चालले जातात आणि तिथं जाऊन तिथून घर आठवत बसतात. मग उपयोग काय त्या जाण्याचा? हिशोब समजून घ्या. घरामधून निघून जाणारी ही जी लोक असतात किंवा अशा आश्रमात जाणारे आहेत, दोन मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. वैराग्य हा वेगळा विषय, नैराश्य हा वेगळा विषय. ही परिस्थिती का निर्माण होते? कुठल्या तरी एखाद्या प्रतिकूल घटनेतून एक नैराश्य येतं आणि त्या नैराश्याच्या झटक्यात जातात. म्हणून त्याग नाही होत, तो जबरदस्ती काढून घेतलेलं असतं, तोडलेलं असतं. व्यवस्थित लक्षात घ्या, तोडणे आणि सोडणे या दोन शब्दातला खेळ आपल्याला समजून घेतला पाहिजे. तुम्ही जर कुठल्याही झाडाजवळ गेले आणि त्या झाडाचं पान तोडलं तर त्या झाडाच्या पानालाही पाण्याचा एक थेंब येतो आणि जिथे झाड पानं होतं तिथेही झाडाला एक पाण्याचा थेंब येतो. याचा अर्थ दोन्हीकडे दुःख झालंय. अश्रू म्हणून स्वरूपात आले असं समजून घ्या. पण लक्षात घ्या, असं तुम्ही पान तोडल्यानंतर जर त्या पानाला पाणी येत असेल तर मला सांगा, शिशिर ऋतूमध्ये जेव्हा ते झाड सगळे पानं सोडून देतं तेव्हा त्याला का नाही पाणी येत? त्याचं उत्तर आहे, त्यावेळा त्यांनी ते पानं सोडलेले असतात. आपण पान तोडलेलं असतं. तोडणे आणि सोडणे यातला हा फरक कळला पाहिजे. त्याग हा सोडण्याच्या अवस्थेतून झाला पाहिजे, म्हणजे सुटलंय याचं सुद्धा भान सुटलं पाहिजे. ही अवस्था जी आहे ती अपेक्षित आहे. आणि नेमकी ती अपेक्षित अवस्था मी शिकलो कोणाकडून? भगवान दत्त महाराज सांगतात पुढच्या गुरुचं वर्णन. कारण त्यांना ती अनासक्ती सांगायची आहे. कुठेही आसक्त न होता, जसं वेगवेगळ्या वस्तूंचा विचार त्यांनी सांगितला, आता ते घराचा विचार सांगतायत. आणि म्हणून गृह प्रकार कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त न होणे. घर या वाक्याचा अर्थ सगळी संपत्ती, स्थावर संपत्ती ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रतीक म्हणून घर वापरलंय. त्या स्थावर संपत्तीत, मग ती शेत असेल, मग तो कारखाना असेल, मग तो उद्योग असेल, व्यवसाय दुकान असेल, सगळं लावून घेऊ शकता तुम्ही त्याच्यात. आपल्याला एक प्रतीक म्हणून सांगितलं. त्या घरामध्ये आसक्त होणे ही वाईट गोष्ट कशी आहे, आणि मग घरामध्ये आसक्त न होता सुखाने कसं जगता येतं ते मी शिकलो. कोणाकडून? दत्त महाराज म्हणतात, माझा पुढचा गुरु मी सापाला केलेला आहे. साप हा जगातला एक असा अजब प्राणी आहे की जो घर बांधतच नाही कोणत्याच स्वरूपामध्ये. म्हणजे पक्षी निदान घरटं तरी बांधतात, मुंग्या इत्यादी कीटक वारूळ तरी तयार करतात, त्या स्वरूपात तरी घर त्यांचं असतं. नाही काही तर निदान गुहे इत्यादीचा वापर काही प्राणी करतात. पण इथं जो साप आहे तो कोणत्याच प्रकारचं घर कधी बांधत नाही, तो एकटाच फिरत राहतो. दोन गोष्टी शिकले. ते म्हणतात मी एकटं राहणे हे त्या सापाकडून शिकलो. काही काळापुरते एकत्र येतात, लहान पिल्लं होईपर्यंत ती आई कदाचित त्यांच्या जवळ राहते, नंतर ती सोडून निघून जाते. कोणीही कुठल्याही प्रकारच्या त्या मुलांच्या सर्पिणीच्या त्या बंधामध्ये तो अडकत नाही, एकटाच फिरत राहतो. म्हणून एकटेपणा ही गोष्ट मी सापाकडून शिकलो. आणि दुसरी गोष्ट गृहासक्ती नसावी हे शिकलो. म्हणून अर्थात व्यवस्थित समजून घ्यायचंय. मी वारंवार आपल्याला सांगतोय, या सगळ्या गोष्टींच्या मागे एक विवेकपूर्ण चिंतन असलं पाहिजे. नाहीतर ह्याच गोष्टी उलट्या वाटू शकतात, उलटा त्याचा अर्थ निघू शकतो. तसा काढायचा नाही हे आपल्याला अधिक समजून घ्यायचंय. म्हणजे घर बांधायचं नाही, किंवा सापाचं उदाहरण दिल्यानंतर आपल्या डोक्यात दुसरी म्हण येऊ शकते, आयत्या बिळात नागोबा. आणि मग आयत्या बिळात नागोबा याचा अर्थ कोणीतरी केलेल्या घरामध्ये आयतं घुसायचं आणि तिथे त्याच्यावर डल्ला मारून राहायचं असं अपेक्षित आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. ते व्यवस्थित समजून घ्या, नाहीतर गोंधळ होतो. मग कशा करता गृहाची आसक्ती सोडायला दत्त महाराज सांगतायत? तर ते म्हणतायत घर नावाची गोष्ट किंवा कोणत्याही प्रकारची अशी स्थावर संपत्ती नावाची गोष्ट मिळवण्यापासून, बांधण्यापासून, तयार होईपर्यंत आणि तयार झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या दुःखाला कारणीभूत असते. ते समजून घ्यायचंय. सुखी व्हायचंय ना, मग दुःखाला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. घर बांधाई करता सुरुवात केल्यापासून किती त्रास त्या घर बांधण्यावाल्याला येतो. आपल्याला वेगवेगळे उदाहरणं जगामध्ये माहिती आहेत की अक्षरशः कंटाळा येऊन जातो. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे, घर पहावं बांधून.
म्हणजे लक्षात येतं किती त्रास आहे. म्हणजे त्या पु ल देशपांडेंच्या एका कथेमध्ये एक मजेदार प्रसंग सहज आठवला म्हणून सांगतो. एक घर बांधणारा माणूस आहे, हे त्याला सहज त्या रस्त्यावरून चालले होते, भेटायला गेले नव्हते, पण त्यांनी मुद्दाम बोलावलं आणि बोलावल्यानंतर तिथली एक एक गोष्ट, कारण घर बांधणेवाल्याला ती एक मोठी हाऊस असते, आपलं घर कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे हे सगळ्यांना फिरू फिरू दाखवायचं. बांधल्यानंतर किंवा बांधणं सुरू असताना सुद्धा मी किती वेगवेगळ्या प्रकारे डोकं वापरलंय हे सांगण्याची एक हौस असते. त्या हौसेचा हिशोब म्हणून त्यांनी एक मोठी वीट उचलली, ती यांच्या हातात दिली आणि यांना सांगितलं, हे पहा ही वीट सुद्धा किती वेगळ्या प्रकारची आहे, त्याचं कौतुक. आणि मग त्या विटेला हातात धरून खाली ठेवू द्यायला तयार नाही, सगळ्या घरभर फिरवलं. पुलं मस्त म्हणतात, वीट येणे म्हणजे काय हे मला त्या दिवशी कळलं. त्यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण घराची जी रचना आहे ती बांधत असताना प्रत्येक टप्प्यावर दुःख आहे, ते त्रासच सहन करावा लागणार आहे. जेव्हा ते व्यवस्थित नसतं तेव्हा तिथला सगळा काडी कचरा, तिथे असणारी धूळ, तिथे असणारे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू शकतील असे खिळे, लोखंड इत्यादी गोष्टी, दगडविटा इत्यादी, त्या सगळ्याचं मोजमाप, ते चोरीला जाण्याची भीती, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित बांधणे, त्याच्यात त्या माणसांनी न केलेले उद्योग, कारण तो नाना प्रकारचे पंचायती निर्माण करून ठेवतात, समस्या करतात, पाणी मारत बसणे, त्याच्यानंतर व्यवस्थित सुकणे, मग प्रत्येक गोष्ट मोजण्याप्रमाणे होणे न होणे, या अनेक गोष्टींच्या समस्या त्या घर बांधण्याच्या काळात त्या माणसाला सहन कराव्या लागतात. आणि इतकंही करून पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळं उभारल्यानंतर दाखवलं आणि त्यात जर कोणी काही चूक काढली तर त्याचं दुःख आणखीन वेगळं. बरं, दुसरी गोष्ट, कोणीच चूक नाही काढली, इतकं सुंदर बांधलं, हे सगळं झाल्यावर सुद्धा ज्या क्षणी तुम्ही त्या घराचं वास्तुपूजन करून राहायला सुरुवात कराल त्या दिवसापासून ते घर जुनं व्हायला सुरुवात होणार की नाही. म्हणजे काही दिवसानंतर त्यातल्या वस्तू निसर्गाच्या नियमाप्रमाणे खराब व्हायला सुरुवातच होणार, त्याला नाईलाज आहे. आणि मग त्यातली एखादी गोष्ट जरी खराब झाली तर आपल्याला जे दुःख होतं ना, त्या दुःखाचा विचार त्याच्यात आहे. मग अशा अनेक टप्प्यांवर बांधण्यापासून बांधणं पूर्ण होईपर्यंत, त्याच्यानंतर त्याचे हप्ते, कारण आजच्या काळात तो एक मोठा वेगळा विषय आहे, ते कसे फेडायचे, ते कर्ज कसं फेडायचं, त्याचा विषय सगळ्या डोक्यात असलेला, त्याचा असणारा ताणतणाव, आणि त्यानंतर ते घर जर खराब व्हायला सुरुवात झाली तर त्याचं होणारं दुःख, अशा वेगवेगळ्या दुःखांचा विचार करत ते म्हणतात की जर माणसाला सुखात राहायचं असेल तर यात अडकू नये. यात अडकू नये याचा अर्थ घर बांधणंच बंद करायचं का, असा त्याचा चुकूनही अर्थ घ्यायचा नाहीये. त्यातला भाव समजून घ्या की जी गोष्ट, घर हे एक उदाहरण दिलं, साप जसा घर न बांधता फिरतो, याचा अर्थ कुठंच राहत नाही का, राहतो, जिथे जिथे जागा मिळू शकेल तिथे राहतो, तेवढ्या पुरत्या आपल्या गरजा पूर्ण करतो आणि पुढे मोकळा होतो, एवढाच त्यातला भाव समजून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, व्यवहारातलं आणखीन एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एक कथा आहे, ती कथा आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला नेमका भाव लक्षात येईल. एक गावामध्ये एक तरुण होता, त्या तरुणाला असं सातत्याने वाटायचं की आपल्याजवळ काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण विद्या असली पाहिजे. त्यांनी गावातल्या एका महंताला पाय धरले, त्याने सांगितलं, अरे नको या भानगडीत पडू, या काही कामाच्या नसतात वगैरे, त्यापेक्षा तू भगवंताची उपासना कर. ऐकायला तयार नाही. शेवटी गुरु महाराजांनी त्यांनी कोणाकडे तरी पाठवलं, तो तिकडून शिकून आला आणि पाण्यावर चालण्याची विद्या त्यांनी शिकली. असते की नसते विचारू नका, गोष्टीचा भाव समजून घ्या. खूप मागं लागला या आलेल्या महाराजांच्या, महंतांच्या, की नाही चला एकदा तरी पाहायला चला, मी जी विद्या शिकलोय त्याचं प्रदर्शन पाहायचंय. कारण गावात आला वापस तेव्हा पाण्याहून चालत आला, लोकांनी जय जयकार केला, काय अलौकिक विद्या प्राप्त केली. खूप मागं लागल्यानंतर शेवटी हे महंत नाईलाजाने निघाले आणि नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचले. त्यांनी एक काम केलं, म्हणे तू आता चालून दाखव, प्रश्न नाही, मी नावेत बसतो, कारण मला काय असं पाण्यावर चालता येत नाही. नावेत बसले, पलीकडच्या किनाऱ्याला गेले, दोघे जण पोहोचले, लोकांनी टाळ्या वाजवल्या, पुन्हा वापस आले आणि वापस आल्यानंतर त्यांनी विचारलं कसं वाटलं, म्हणे 2 पैशाचं. म्हणजे काय, म्हणे मी या बाजूनी त्या बाजूला गेलो, त्या बाजूनी या बाजूला आलो, नावेमध्ये बसून गेलो, जाताना 1 पैसा दिला, येताना 1 पैसा दिला, वापस मी सुखरूप येऊन पोहोचलो. मला सांग, माझ्या जर जाण्या आणि येण्यामध्ये 2च पैसे लागले तर तू त्या पाण्यावर चालण्याकरता इतकी विद्या मिळवण्यासाठी जे इतकी वर्ष जे त्याच्यामध्ये घातले आणि इतके श्रम घेतले, तुझ्या सगळ्या विद्येची किंमत 2च पैसे की नाही.
तो तरुण बिचारा खजील झाला. त्यातला भाव समजून घ्या की जी गोष्ट सहजतेने इतर माध्यमातून होऊ शकते त्यामध्ये वेळ किती घालवायचा हा विवेक हे शिकायचंय. म्हणजे सापासारखं आईतं कोणाच्या तरी घरात जाऊन राहायचं असं नाही शिकायचंय. त्यातला विवेक आपल्याला समजला पाहिजे की जी गोष्ट, घर हे एक उदाहरण दिलं, जी गोष्ट आपल्याला इतरांच्या माध्यमातून कमी त्रासामध्ये, कमी श्रमामध्ये, कमी पैशात होऊ शकते त्याकरता आपला किती वेळ घालवायचा याचं भान असणे, याला एकांत समजून घेणे आणि गृहासक्ती नसणे असं म्हणतात भगवान दत्तगुरु. सापाकडून ते शिकलेले आहेत. आणखीन पुढच्या गुरूंकडून पुढची गोष्ट शिकतील ती पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय गजानन.